सरत्या आर्थिक वर्षामध्ये अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचं दरडोई कर्ज वाढून दुपटीने वाढलंय। त्यामुळे प्रत्येक नागरिकावरील आर्थिक ताण लक्षणीयरित्या वाढल्याचं स्पष्ट झालं। वाढत्या कर्जामुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याचा आरोप नेहमीच केंद्रातील आणि राज्यातील विरोधकांच्या वतीने केला जातो। भारतावर कर्जाचा डोंगर वाढणं आपल्याला नक्कीच भूषणावह नाहीये। तर या संदर्भातला हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। जगावरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढतोय। अमेरिका हा सर्वात मोठा कर्जदार देश। जगावर सध्या एकूण 102 ट्रिलियन डॉलरचं कर्ज। ग्रामीण भागातील कर्जाचं प्रमाण शहरी भागापेक्षा जास्त। सरत्या आर्थिक वर्षात अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचं दरडोई कर्ज वाढून दुपटीने वाढलंय। यामुळे प्रत्येक नागरिकावरील आर्थिक ताण लक्षणीयरित्या वाढल्याचं स्पष्ट झालंय। वाढत्या कर्जामुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप नेहमी केंद्रातील आणि राज्यातील विरोधकांकडून केला जातो। भारतावर कर्जाचा डोंगर वाढणं आपल्याला नक्कीच भूषणावह नाही। मात्र आपण जागतिक आकडेवारीचा अभ्यास केल्यास आपल्यापुढे अनेक दिग्गज देश या क्रमवारीत आहेत। कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात असलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक असून भारत 8व्या स्थानावर आहे। देशातील कर्जाचा बोजा जेवढा कमी होईल तेवढी आपली आर्थिक स्थिती आणखीन मजबूत होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे। अमेरिका 38.3, चीन 18.7, जपान 9.8, ब्रिटन 4.1, फ्रान्स 3.9, इटली 3.5, जर्मनी 3.0, भारत 2.8। मोदीराजमध्ये देशावरील कर्जाचा बोजा शिगेला पोहोचलाय। तरुण बेरोजगार आहेत, शेतकरी आत्महत्या करून मरतायत, महागाईने लोक त्रस्त आहेत, संविधानिक संस्था चिरडल्या जात आहेत, लोक कर्जात बुडतायत आणि मोदीजींचे जवळचे मित्र नफा कमवतायत, त्यांची संपत्ती वाढते असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केलाय। देशावरील कर्जाची ही आकडेवारी पाहता भारतीयांवर दरडोई असलेलं कर्ज विविध उपाययोजना राबवून कमी करण्याची आवश्यकता आहे। पण ज्या प्रमाणात आपल्याकडे विरोधकांकडून हल्लाबोल केला जातो ती आक्रमकता पाहता कर्जाचा बोजा केवळ आपल्याच देशावर आहे की काय अशी भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।